सकाळचे 7 वाजले आहेत आणि आता आपण आलो आहोत कृष्णामाईचं मंदिर पाहण्यासाठी। तर हा तो रस्ता आहे, इथून आपल्याला चालत आत जायचं आहे। चला। थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते लागतात, तर त्यामध्ये लेफ्ट साईडचा रस्ता आपल्याला घ्यायचा आहे, तिथूनच स्ट्रेट चालत जायचं आहे। तर इतकं छान घनदाट जंगल आपल्याला वाटतं आहे आणि इतकं छान सकाळची वेळ आहे, त्यामुळं कुणीच नाही आहे, फक्त आम्हीच आहोत। जुन्या महाबळेश्वरमध्ये वसलेले हे अतिशय शांत आणि ऐतिहासिक ठिकाण आहे आणि तेही एका इतक्या सुंदर टेकडीवर वसलेले आहे। समोरचं दृश्य खूप सुंदर आहे। या मंदिराला कृष्णा नदीचे उगमस्थान मानले जाते। मंदिरातील गोमुखातून पाण्याचा प्रवाह एका कुंडात पडतो आणि तिथूनच पुढे नदीचा प्रवाह सुरू होतो। ह्या कृष्णामाई मंदिराची निर्मिती 1888 मध्ये झालेली असून मंदिराचे बांधकाम आणि आतील खांब अतिशय प्राचीन आहेत। नावावरून हे मंदिर देवीचे वाटू शकते, परंतु हे मंदिर प्रामुख्याने भगवान शिवाला समर्पित आहे। इथे शिवलिंग आणि श्रीकृष्णाचेही एक सुंदर मूर्ती आहे। गर्भगृहामध्ये आपण पाहू शकतो एक शिवलिंग आहे, ज्याची पूजा केलेली आहे छान, आणि पाठीमागच्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। ओम नमः शिवाय, जय श्रीकृष्ण। हे मंदिर सुंदर दगडी कोरीव काम आणि खांबांसाठी ओळखले जाते। तसेच या मंदिराच्या परिसरातून खाली कृष्णा नदीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य आपल्याला दिसते। पण पावसाळ्यात आल्यानंतर खरंच खूप आणखीन छान धुकं वगैरे आपल्याला पाहायला मिळते आणि इकडचं निसर्गरम्य वातावरण खूप सुंदर होतं पावसाळ्यामध्ये। तर कृष्णमाई मंदिर अगदी खरोखर बघण्यासारखं आहे, इतकं पुरातन आहे मंदिर। तर असं म्हणतात की इथे कृष्णा नदीचा उगम झाला होता आणि इथूनच कृष्णा नदी वाहायला सुरुवात झाली महाराष्ट्रभर।
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिराच्या आतमध्ये ना बल्ब लावल्यानंतर बल्ब टिकत नाही असं म्हणतात, ते फुटून जातात. त्यामुळे बल्ब लाईट वगैरे कसलाच उपयोग केला जात नाही, फक्त एक दिवा लावलेला असतो. आणि खरंच खूप सुंदर आहे, खूप शांत ठिकाण आहे. अगदी भरपूर पिक्चरमध्ये शूटिंग तर झालं आहे, पण अलीकडचा राजा शिवाजी महाराजांच्या जे रितेश देशमुख आणि जेनेलियाचं एक सीन इथं शूट करण्यात आलं होतं. ही मंदिराची बॅकसाईड आहे आणि इथंही आपण एक छान मूर्ती पाहतोय. कोणती मूर्ती आहे ते कळत नाही आहे. असं नागाच्या शेपची इथं शेपूट त्याला आहे आणि वरती माणसाचा चेहरा आहे. त्यानंतर इथे एक नाग आहे, इथे एक नाग आहे आणि हातामध्ये इकडे काहीतरी घेतलेलं आहे कमंडलू, आणि इकडे एक हे दंड आपण पाहतोय. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.